उष्णतेचे परिणाम म्हणजेच इफेक्ट ऑफ हीट. ही जी काही उष्णता असते हिचे परिणाम कोणत्या कोणत्या गोष्टींवर होतात, तर जनरली आपल्या ज्या काही वस्तू आपण बघतो त्यांच्यामध्ये काय असतात, त्यामध्ये बेसिकली 3 अवस्था असतात, स्थायू, द्रव आणि वायू. ही जी काही उष्णता असते ह्या उष्णतेचे स्थायूवर काय परिणाम होतात किंवा द्रवांवर काय परिणाम होतात आणि वायूंवर काय परिणाम होतात, तर आपण ते एक एक करून शिकूयात. त्यामध्ये पहिला टॉपिक काय आहे, ज्यावेळेस आपण कुठल्याही पदार्थाला उष्णता देतो मग त्यामुळे काय होतं, त्या पदार्थाचं तापमान हे वाढतं, हो की नाही. तापमान वाढलं म्हणजे काय होतं, त्यामध्ये एकतर आकुंचन किंवा प्रसरण होतं, म्हणजेच तो जो काही पदार्थ आहे तो एकतर एक्सपांड होतो किंवा कॉम्प्रेस होतो. पण ह्या ज्या टॉपिकमध्ये आपण फक्त एक्सपान्शन म्हणजेच जे काही प्रसरण होतं ते बघणार आहोत. हे जे प्रसरण होतं हे प्रसरण आता पहिल्यांदा आपण बघूया स्थायूंवर त्याचा काय परिणाम होतो किंवा स्थायू हे कसे प्रसरण पावतात. मग त्यामध्ये स्थायू जे असतात स्थायूंचे आकार हे वेगळे वेगळे असू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा लोखंडी रॉड असेल तर आपण त्याची लांबी मोजतो. जर एखादा पत्रा असेल तर पत्र्याचा आपण जनरली त्याचा एरिया म्हणजे त्याचं क्षेत्रफळ मोजतो. तसेच एखादा क्यूब असेल, क्यूब म्हणजे घन तुकडा, तर त्यावेळेस आपण त्याचे 3ही पॅरामीटर्स मोजतो, म्हणून मग त्याला काय म्हणतात, त्याला त्याचं आकारमान आपण मोजत असतो. मग ह्या ज्या 3 वेगळ्या वेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टी किंवा वस्तू आहेत, ह्या वस्तूंच्या आधारावर त्यांचं जे काही एक्सपान्शन होतं ते कशा प्रकारचं होतं, तर मग आता ते बघू. त्यातला पहिला टॉपिक काय आहे, एक रेषीय प्रसरण, याला लिनियर एक्सपान्शन असं म्हणतात. मग आता लिनियर एक्सपान्शन कसं होतं, तर उदाहरणार्थ तुम्ही एक तार घेतली, ही जी काही तार आहे फॉर एक्झाम्पल, आता ही तारीची लांबी सर्वात आधी जी तुम्ही घेतली तिची लांबी L1 इतकी होती. आपण लांबी Lने म्हणजे त्याला लेंथ म्हणतो, म्हणून त्याला Lने डिनोट करतो, म्हणून मग त्याची लांबी आधी L1 होती. तुम्ही ह्या तारीला किंवा एखाद्या रॉडला, दोघांपैकी एक, तर एखाद्या रॉडला किंवा तारेला जर तुम्ही हीट दिली म्हणजेच काय, त्याला उष्णता दिली, त्याला तापवलं, तर काय होईल, काही थोड्या वेळानंतर ती जी काही तार होती तिची लांबी आपल्याला थोडीशी वाढलेली दिसेल. का वाढेल, कारण ती जी तार होती तिचं तापमान वाढलं आणि तापमान वाढल्यामुळे काय झालं, ती जी तार होती ती थोडी थोडी मेल्ट व्हायला लागली आणि मग त्यामुळे काय होतं, तिचं प्रसरण होतं. म्हणजे तिची आधीची लांबी एवढी होती, मग तुम्ही त्याला उष्णता दिल्यानंतर तिची लांबी थोडीशी एवढीशी वाढेल, म्हणजे एवढी लांबी वाढली. मग ही जी काही लांबी वाढते, मग याची टोटल जी लांबी झाली ती पूर्ण, ही नंतर जी वाढलेली आहे ती पूर्ण, ती झाली तुमची L2. हे उदाहरणार्थ घेतलं. आपल्याला काय कळालं की आधी तिची लांबी होती L1, नंतर तिची लांबी झाली L2. आणि तुम्ही तापमानामध्ये काय झालं, तापमान आधी काहीतरी वेगळं होतं, स्टार्टिंगला कमी तापमान आहे, नंतर तापमान तुम्ही हळूहळू वाढवलं, म्हणजे त्याची उष्णता हळूहळू वाढवली. मग उष्णता वाढली म्हणजेच काय झालं, अल्टिमेटली त्याचं तापमान वाढलं त्या तारीसाठी. मग याचं जे काही फॉर्म्युला तयार होतो, जे काही सूत्र तयार होतं, यावरून असं समजतं की ही जी तांबीची जी काही लांबी आहे ती जी बदलली, म्हणजे जी काही आपली ही तार आहे तिची लांबी बदलली, ती जी लांबी असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजेच ती त्याला समांतर, त्या जेवढं त्याचं तापमान आपण त्याला देऊ त्याला ती प्रोपोर्शनल असते. म्हणजेच काय, म्हणजेच आपण असं लिहू शकतो की L2 मायनस L1. L2 काय आहे, आपली फायनल जी काही लांबी आहे ती, आणि L1 काय आहे, आपली आधीची लांबी म्हणजे सुरुवातीची लांबी. ही डायरेक्टली प्रोपोर्शनल, याला प्रोपोर्शनल दाखवण्यासाठी आपण हे सिम्बॉल वापरतो, याला म्हणतात डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे कशाला असेल, ती असेल त्याची सुरुवातीची लांबी, त्याला प्रोपोर्शनल असेल, आणि डेल्टा टी. आता डेल्टा टी काय असेल ह्या केसमध्ये, डेल्टा टी म्हणजेच तुमचं डेल्टा टी इज इक्वल टू T2 मायनस T1, म्हणजे चेंज इन टेम्परेचर. मग जो काही तापमानामध्ये जो काही बदल होईल तो आपण डेल्टा टीने दर्शवतो. म्हणून मग आपल्याला काय कळालं, याचं जे काही बदल होईल लांबीमध्ये बदल झाला, यावरून आपल्याला काय समजलं की ती जी तार आहे तिचं प्रसरण झालं, म्हणजेच तिचं एक्सपान्शन झालं. आता यावरनं आपण हे जे प्रपोर्शनॅलिटी जे साईन असतं, हे साईन जाऊन तिथे काहीतरी एक कॉन्स्टंट येतो, म्हणजे एक स्थिरांक काहीतरी येतो. तो आपण कसा लिहितो, L2 मायनस L1 हे सूत्र घेते मी.
इज इक्वल टू, आता मी आधी हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट होता आता ते काढून टाकलं, त्याच्याऐवजी मी काय लिहिलं, इथे बरोबरचं चिन्ह लिहिलं. हे गेलं, मग याच्या ऐवजी काय येणार, तर तिथे लॅम्बडा, याला म्हणतात लॅम्बडा, L1 इंटू डेल्टा टी. मग हा जो काही लॅम्बडा असतो तो एक रेषीय प्रसरणाचा कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक असतो. मग आपण तो जर काढायचा असेल तर आपण सूत्र रिअरेंज करू शकतो. लॅम्बडा इथे ठेवला आणि ही जी काही टर्म होती ही मी इकडे डिवाइड केली, म्हणून काय झालं, L2 मायनस L1 डिवायडेड बाय L1 डेल्टा टी. मग हा माझा एक स्थिरांक म्हणजे त्याचा कॉन्स्टंट तयार झाला. हा जो काही स्थिरांक भेटला याला काय म्हणतात, एक रेषीय प्रसरणांक. आता हे आपण स्थायूसाठी बघतो आहे म्हणून याला म्हणतात स्थायूचा एक रेषीय प्रसरणांक. मग आता हा काय झाला, ही काही क्वांटिटी झाली म्हणजे एक राशी झाली. मग आता ही राशी आहे, मग याला काय असेल, काहीतरी युनिट असेल, म्हणजेच त्याला काहीतरी एकक असेल. तर एकक कसं काढणार आपण, एकक काढण्यासाठी सिंपल आपण काय करणार, आता ह्याचं जे काही सूत्र आहे हे आपल्याकडे ऑलरेडी आहे. याचं एकक काढण्यासाठी ट्रिक काय वापरायची, आता हे जे वरती आहे हे लांबी आहे, हा L आहे, हे सगळे जे काय आहे ते L आहेत. मग हे दोघंही L आहेत, म्हणजे काय, त्याच्या लांबीचं काय असेल, लांबीला आपण कशामध्ये मोजतो, एकतर सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये. वरती लांबी आहे, खाली देखील लांबी आहे, मग दोघांचं युनिट काय होईल, दोघांचं एकक हे एकमेकांना कॅन्सल होईल, कारण ते दोघं एकमेकांना ते भागाकारामध्ये आहेत. मग फक्त काय उरेल, फक्त तापमान उरेल, म्हणजे चेंज इन टेम्परेचर, जो काही डेल्टा टी आहे तो उरेल. म्हणून याचं जे काही एकक असेल ते काय असेल, एकक असेल पर डिग्री सेल्सिअस. आता पर का, पर म्हणजे हे डिवाइड आणि डिग्री सेल्सिअस, म्हणून याचं एकक हे झालं. मग हा काय झाला, एक रेषीय प्रसरणांक. दुसरा टॉपिक बघूया, प्रतलीय प्रसरणांक. म्हणजेच काय, एखादा स्थायू असेल, उदाहरणार्थ एखादा पत्रा असेल, मग आता तो पत्राला आपण काय केलं, त्याला उष्णता दिली. मग उष्णता दिल्यानंतर काय होईल, त्याचं तापमान हे वाढायला लागेल. मग तापमान वाढल्यामुळे काय होईल, त्याचं जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळामध्ये काय होईल, काहीतरी बदल जाणवेल. म्हणजे तो बदल असा खूप काही नसेल पण थोडा तरी बदल जाणवेल. म्हणजेच काय झालं, त्याचं काय झालं, प्रसरण झालं, म्हणजेच त्याचं एक्सपान्शन झालं. मग जर तो पत्रा, जर सपोज त्याचं आधीचं क्षेत्रफळ हे A1 होतं आणि त्याला जर उष्णता दिली आणि त्याच्यानंतर त्याचं क्षेत्रफळ हे A2 झालं, म्हणजे काहीतरी बदल झाला त्याच्यामध्ये. मग त्यावेळेस जो काही एक सेम ह्यासारखाच एक फॉर्म्युला तयार होईल. मग तो काय असेल, A2 इज इक्वल टू A1 1 प्लस सिग्मा डेल्टा टी. आता हे कसं आलं, सेम याच्यासारखंच हे पण काढलंय. मग आता यामध्ये काय होईल, तुमचं जे A2 आहे, A2 काय असेल, जे फायनल जे काही क्षेत्रफळ असेल, म्हणजे त्याला तापमान दिल्यानंतर जे काही क्षेत्रफळ असेल ते A2 असेल. आणि आधी तुमचं क्षेत्रफळ किती होतं, A1 होतं, आणि तुम्ही हा डेल्टा टी म्हणजे काय, तापमानातला बदल म्हणजे चेंज इन टेम्परेचर. ह्यामध्ये हा जो काही सिग्मा आहे, हा सिग्मा, याला सिग्मा म्हणतात. मग हा जो सिग्मा आहे तो काय झाला, तो देखील एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट झाला, तो एक स्थिरांक झाला. स्थिरांक काय असतात, स्थिरांक हे वेगळ्या जे काही आपले पदार्थ असतात त्यांच्यासाठी ते सेम असतात किंवा ठरलेले असतात. उदाहरणार्थ ॲल्युमिनियमचा पत्रा घेतला तर त्याचा स्थिरांक, त्याचा प्रतलीय प्रसरणांक हा काहीतरी वेगळा असेल, तो फिक्स असेल. पण जर आता एखादा स्टीलचा पत्रा घेतला तर त्यासाठी तो वेगळा असेल, कारण मटेरियल बदललं. ॲल्युमिनियम हा वेगळा आहे आणि स्टील हे वेगळं आहे, तर मग म्हणून त्यांचा काय राहील, हा जो काही प्रसरणांक असेल तो त्या दोघांसाठी फिक्स असेल. म्हणून त्याला काय म्हणतात, स्थिरांक, म्हणजे तो बदलत नाही त्या पर्टिक्युलर मटेरियलसाठी. मग म्हणून काय झाला, याला काय म्हणतात, प्रतलीय प्रसरणांक, स्थायूंचा प्रतलीय प्रसरणांक. आता घनीय प्रसरण म्हणजे काय, आता उदाहरणार्थ एखादा क्यूब सारखा मटेरियल घेतला. आता जनरली क्यूब कसा असतो, क्यूबिक मटेरियल हे आपण जनरली असं दाखवू शकतो. आणि यामध्ये काय असतं, यामध्ये 3ही पॅरामीटर्स असतात. म्हणजेच काय, लांबी असते, रुंदी असते आणि उंची असते. आणि मग हे तिघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, त्याचं आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम. मग याला काय म्हणतात, व्हॉल्यूम एक्सपान्शन. आता या केसमध्ये देखील काय होईल, याच्यासारखाच एक फॉर्म्युला होईल, V2 इज इक्वल टू V1. आता V2 आणि V1 काय आहेत, V2 V म्हणजे व्हॉल्यूम,
म्हणजेच आकारमान. मग आता आकारमान आधी तुमचा हा जो काही घन ठोकळा होता एक त्याचं आकारमान होतं V1, पण तुम्ही त्याला उष्णता दिली, त्याचा काहीतरी बदल होईल, म्हणजे त्याचं काहीतरी प्रसरण होईल. मग प्रसरण झाल्यामुळे काय होईल, त्याचं जे आधीचं आकारमान होतं ते काहीतरी बदलेल, थोड्याफार संख्येने ते बदलेल. मग ते बदलल्यानंतर त्याला V2 ने आपण दाखवलं आणि मग आपण त्याचा एक कॉन्स्टंट, अगेन याचा पण एक कॉन्स्टंट येईल, याला म्हणतात बीटा, याला बीटा म्हणतात. याला काय म्हणतात, घनीय प्रसरणांक, म्हणजेच स्थायूंचा घनीय प्रसरणांक. मग या केसमध्ये देखील काय झालं, टेम्परेचर, तापमानामध्ये काहीतरी बदल असणार. मग तापमानामधला बदल आपण कसं दाखवतो, T2 - T1 ने. मग हे काय झालं, हे आपले 3 स्थिरांक आपण बघितले. एक रेषीय प्रसरण, त्यासाठी एक स्थिरांक, त्यानंतर प्रतलीयसाठी एक आणि घनीयसाठी. स्थायूंवर जो काही परिणाम होतो तो आपण बघितला. पण आता द्रवांवर काय परिणाम होतो. मग आता द्रव, आपल्याला माहिती आहे की द्रव जे असतात त्यांना विशिष्ट साईज, म्हणजेच त्यांना विशिष्ट आकार हा नसतो, पण त्यांना विशिष्ट काय असते, आकारमान असते. मग ते जे काही आकारमान असेल त्यावरनं आपण त्या द्रवावर उष्णतेचा काय परिणाम होतो हे कॅल्क्युलेट करू शकतो किंवा काढू शकतो. मग आता ते कसं काढणार, तर ते काढण्यासाठी देखील अजून एक फॉर्म्युला आहे, V2 = V1 1 + बीटा डेल्टा टी. आता यामध्ये देखील सेम, आता V1 आणि V2 काय आहेत, V1 हे सुरुवातीचं आकारमान, सुरुवातीचा व्हॉल्यूम आहे, म्हणजेच त्याचा आकारमान आहे. आणि V2 काय आहे, तुम्ही त्याला तापमान, त्या टेम्परेचर त्याचं वाढवलं, म्हणजे त्याला जर उष्णता देत गेले तर काय होईल, त्याचं एक एक्सटेंडला त्या वस्तूचं तापमान हे वाढेल. आणि तापमान वाढल्यामुळे काय होईल, त्याचं थोड्याफार प्रमाणात आकारमानमध्ये फरक होईल, म्हणजे काहीतरी बदल होईल आधीच्या आकारमानाच्या कंपॅरिझनमध्ये. आणि म्हणून काय होईल, V2 हे त्याचं फायनल जे काही आकारमान असेल ते असेल. मग V2 = V1 1 + बीटा डेल्टा टी. या केसमध्ये हा जो बीटा आहे त्याला काय म्हणतात, द्रवाचा स्थिरांक. तो काय असतो, तो द्रवासाठी, तो प्रत्येक जे काही आपलं जे काही द्रव मटेरियल असेल त्यासाठी तो फिक्स असतो किंवा कॉन्स्टंट असतो. मग हे काय झालं, द्रवांवर होणारा परिणाम. पण काही केसमध्ये काय होतं, उदाहरणार्थ आपलं जे पाणी आहे, पाण्याच्या केसमध्ये काय होतं, पाण्याचं एक्सपान्शन हे होत नाही. मग त्याला काय म्हणतात, पाणी हे वेगळं बिहेव करतं, म्हणजे ते बाकीच्या लिक्विड किंवा बाकीच्या द्रवांसारखं बिहेव करत नाही, म्हणजे तसं वागत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, पाण्याचे अनॅमलस बिहेवियर, ते आहे आपल्याला पुढे, ते आपण बघणार आहोत. पण आता आपण बघूयात वायूंवर काय परिणाम होतो. आपल्याला माहिती आहे की वायूंना विशिष्ट आकारही नसतो आणि विशिष्ट आकारमानही नसतं. मग त्या केसमध्ये काय होईल, त्या केसमध्ये जर आपल्याला उष्णतेचा परिणाम मोजायचा असेल तर आपण नाही मोजू शकत ना. मग आपण त्यावेळेस काय केलं जातं, किंवा त्याआधी एक फिगरच्या आधारे मी समजून सांगते. आता जसं गृहीत धरा की हे एक काहीतरी कंटेनर आहे आपल्याकडे, आणि या कंटेनरला मी काय केलं आहे, हे माझं बर्नर आहे, म्हणजे त्याला मी हीट देते आहे. आता याला मी उष्णता देणार. यामध्ये काय आहेत, काही गॅसेस मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे गॅसेसचे रेणू आहेत किंवा अणू आहेत, हे सगळे गॅसेस आहेत त्याच्यामध्ये सगळे असे. आणि हे जे काही आपण बाणांनी दाखवतो आहे, हे काय, त्यांची गती आहे, ते असे फिरतायत. पण आता ह्या केसमध्ये काय आहे, आणि इथे काय केलं आपण, एक त्याला पिस्टन लावलं. पिस्टन म्हणजे काय, त्याला दट्ट्या असं म्हणतात. इथे पिस्टन, हे पिस्टन आपण लावलं. आता ही पहिली केस झाली. आणि दुसऱ्या केसमध्ये देखील आपल्याकडे एक अजून भांडं आहे, म्हणजेच काही कंटेनर आहे, आणि याला देखील आपण काय केलं, याला एक पिस्टन लावलं. ओके. पण आणि यामध्ये काय आहे, यामध्ये देखील हे मॉलिक्युल्स आहेत, हे सगळे गॅसेसचे ॲटम आहे असं कन्सिडर केलं. कारण गॅसेसला काय असतं, विशिष्ट आकार नाही, विशिष्ट आकारमान नाही, ते कुठेही असे फिरत असतात रँडमली. आणि याला देखील आता आपण हीट देतोय. हे बर्नर आहे माझं. आता मी काय केलं, ह्या दोघं फिगरमध्ये फरक काय आहे, यामध्ये हे जे काही छोटे छोटे कण आहेत, जे वायूचे कण आहेत, ते एकमेकांच्या अगदी जवळ आहेत, आणि यामध्ये ते तसं नाहीये. पण ह्याच्यात फरक काय आहे आकृतीमध्ये, हा जो काही दट्टे आहे, हे जे काही पिस्टन आहे, हे पिस्टन आपण ते फिक्स केलं आहे, म्हणजे ते हलू नाही शकत, त्याची जागा ते बदलू नाही शकत. पण या केसमध्ये काय केलं आहे, हे पिस्टन आहे ना, हे खाली वर जाऊ शकते, म्हणजे हे पिस्टन आता इथे आहे ना, ते इथेही येऊ शकते, असे आले, म्हणजे ते काय होईल, आपण त्याची जागाही बदलू शकतो. मग त्यामुळे काय होतं, हे जे काही दोन वेगळ्या वेगळ्या आकृत्या आहे, यामधनं असं कळतं की हे जे पिस्टन आहे, जो काही दट्टे आहे, तो फिक्स केला आहे.
मग फिक्स केला म्हणून काय झालं, हे जे काही अणू होते ते गॅसेसचे जे काही पार्टिकल्स होते ते पार्टिकल्स काय झाले, ते एकमेकांच्या जवळ आले. मग जवळ आले त्यामुळे काय होईल, त्यांना कितीही जरी आपण उष्णता दिली तरी त्याचं प्रसरण होणार नाही, कारण हा फिक्स केला आहे. प्रसरण होण्यासाठी काय लागेल, त्याला मोठी जागा लागेल. पण तसं होतंय का, तसं नाही, कारण आपण त्याला एका फिक्स कंटेनरमध्ये फिक्स केलंय. मग त्या केसमध्ये काय होईल, ह्या केसमध्ये त्याचा आकारमान तर बदलणारच नाही, पण काय होतं, त्याचं जे काही दाब आहे त्या कंटेनरमध्ये तो दाब वाढतो. आणि दाब वाढला की त्या दाबावरनं आपण मग तो दाब काय केला जातो, तो स्थिर केला जातो. म्हणजे एका विशिष्ट टाइमला तो दाब स्थिर केला जातो आणि त्यावरून मग ते वायूचं किती प्रसरण झालं आहे हे काढलं जातं. आता या केसमध्ये काय होईल, या केसमध्ये हे जे काही आपला पिस्टन आहे ते आपण मूव्ह करतोय, म्हणजे त्याची जागाही बदलवतोय. मग बदलवल्यामुळे काय होईल, हे जे काही पार्टिकल्स आहेत मधले, हे पार्टिकल्स त्यांच्यावर जो काही दाब पडेल तो कमी असेल. मग ह्या आकृत्या हेच सांगतात की वायूचं जे प्रसरण आहे ते काढण्यासाठी मग दाबाचा उपयोग केला जातो. म्हणजे प्रेशरच्या अकॉर्डिंग आपण त्याच्यामध्ये किती बदल झाला ते काढू शकतो. मग यासाठी देखील एक फॉर्म्युला आहे, V2 = V1 × 1 + बीटा डेल्टा टी. आता या केसमध्ये देखील हा जो काही बीटा आहे, या बीटाला काय म्हणतात, वायूचा प्रसरणांक. मग वायूचा प्रसरणांक काढण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतोय, दाबाचा, म्हणजेच प्रेशरचा. म्हणून मग याला असंही म्हटलं जातं की वायूचा स्थिर दाब प्रसरणांक. म्हणजेच काय झालं, ज्यावेळेस आपलं प्रेशर आहे ते आपण कॉन्स्टंट ठेवू आणि त्यावेळेस आपलं जे काही बदल घडले जातात त्याच्या आकारमानामध्ये ते आपण फाइंड आउट करतो. आणि म्हणून मग आपण या फॉर्म्युल्याच्या आधारे सांगू शकतो की त्यावर उष्णतेचा परिणाम किती झाला आहे ते. हे जे काही आपण पाठ बघितला, जो काही धडा बघितला, त्याचं नाव काय होतं, उष्णतेचे मापन आणि त्याचे परिणाम. ह्या ज्या पाठामध्ये काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत तर आपण ते सोडवूया, जी काही गणितं दिली आहेत ती सोडवूया. आता त्यामधलं पहिलं जे गणित आहे त्यामध्ये काय दिलं आहे, पहिलं गणित असं आहे की आपल्याला तापमान काढायचं आहे. म्हणजे एक वस्तू आहे, तिचं तापमान काढायचं आहे. ते कोणत्या एककामध्ये काढायचं आहे, ते फॅरनहाइटमध्ये काढायचं आहे. फॅरनहाइटला आपण F ने दाखवतो, तर ते फॅरनहाइटमध्ये आपल्याला काढायचं आहे. पण त्यांनी एक कंडिशन काय दिली आहे की ते तापमान हे डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये ते दुप्पट असेल, असं तापमान आपल्याला काढायचं आहे. म्हणजे कंडिशन बेसिकली काय आहे, F = 2C ही कंडिशन आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ते तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये घेऊ त्यावेळेस ते त्याचं दुप्पट असेल. मग आता पुढे मग आता आपल्याला सूत्र माहिती आहे. सूत्र काय आहे, F - 32 / 9 = C/5. हे आपलं सूत्र आहे. हे जे काही पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालं आहे त्यामध्ये काय आहे, F = 2C. मग आता यामध्ये त्याची व्हॅल्यू टाकायची. यामध्ये जर ती व्हॅल्यू टाकली 2C, आता ह्या Fच्या ऐवजी मी 2C टाकलं. -32 / 9 = C/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा 5 इथे येईल, म्हणजे 5, मग हे सगळं ब्रॅकेटमध्ये 2C - 32 = हा 9 ह्या Cला मल्टिप्लाय होईल आणि तो 9C होईल. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन, मग आता हे काय होईल, मग हे होईल 10, 5 × 2 10C मायनस ह्यांचं मल्टिप्लिकेशन होईल 10 160 = 9C. आता ह्या पुढे काय करणार, आता हा जो 160 मी ह्या साईडला आणला आणि हा 9 ह्या साईडला नेला. मग काय होईल, 10C - 9C = 160. 160 ह्या बाजूला नेगेटिव्ह होता, ह्या बाजूला आला की तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. मग हे झालं. मग आता 10 मधून 9 गेले 1 आणि 1 मल्टिप्लाय बाय तो C, म्हणून डायरेक्ट C = काय आलं, 160 डिग्री. म्हणजे जे काही टेम्परेचर आलं ते 160 आलं, पण आपल्याला विचारलं काय, ते फॅरनहाइटमध्ये काढायचंय. मग अगेन फ्रॉम दिस इक्वेशन, ह्या इक्वेशनवरनं आपण असं लिहू शकतो, फ्रॉम फर्स्ट किंवा इक्वेशन 1 वरून आपण काय लिहिणार, F = 2 × C ची व्हॅल्यू काय मिळाली आता, 160. म्हणजेच हे होईल 320 डिग्री फॅरनहाइट. मग हे टेम्परेचर आपल्याला मिळालं. आता आपण दुसरा न्यूमेरिकल बघू. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलं आहे, एक सळई आहे जी लोखंडाची आहे,
तिची आधीची लांबी काय आहे 20 मीटर आहे. ती जी सळई आहे ती एका पुलामध्ये लावली आहे, म्हणजे ती एक पूल आहे तिथे ब्रिज, त्या ब्रिजमध्ये ती सळई लावली आहे आणि तिची लांबी किती दिली आहे 20 मीटर आणि तिचं सुरुवातीचं तापमान आहे 18 डिग्री सेल्सिअस. आणि त्या दोन ज्या सळया आहेत त्याच्या बाजूची जी काही सळई आहे तिच्यामध्ये आणि ह्या सळईमध्ये अंतर किती दिलं आहे 4 सेंटीमीटर. आणि म्हणजेच काय, आता एक जे आहे लांबी आपल्याला मीटरमध्ये दिली आहे आणि दुसरी सेंटीमीटरमध्ये. मग मी काय केलं, हे जे सेंटीमीटर होतं याला देखील मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. मग मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला 10⁻² ने याला मल्टिप्लाय केलं. त्यांनी काय विचारलं आहे, ती जी सळई आहे ती किती तापमानापर्यंत तिथे एक्झिस्ट करू शकते किंवा ती राहू शकते. म्हणजेच काय, आपल्याला फायनल टेम्परेचर काढावं लागेल, म्हणून तो T2. मग हे T2 आपल्याला काढायचे. पण आता इथे हिंट काय आहे, ही जी काही हा जो काही पूल आहे तो कशाचा बनलेला आहे, तो ज्या सळईचा बनला आहे ती लोखंडाची आहे. मग यासाठी आपल्याला काय लागेल, आता ही एक सळईचं उदाहरण झालं, म्हणजेच ह्या केसमध्ये काय होईल, एक रेषीय प्रसरण होईल, म्हणजेच काय होईल लिनियर एक्सपान्शन होईल. मग आता लिनियर एक्सपान्शनसाठी जो काही आपला स्थिरांक असतो तो काय असतो लॅम्बडा. मग आता तो आयन काय आहे, एक मटेरियल आहे, मेटल आहे. मग त्यामध्ये काय होईल, त्याच्यासाठी जी काही लॅम्बडाची व्हॅल्यू असेल ती ठरलेली असेल, तर ती किती आहे ह्या केसमध्ये 11.5 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. हे त्याचं एकक झालं, ही त्याची व्हॅल्यू आहे. मग आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहे, आपला फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय असतो आपला, ΔL = L1 × लॅम्बडा × ΔT. आता हा ΔL म्हणजे काय, L2 - L1. जसं आपण आधी फॉर्म्युलामध्ये बघितलं ते तसं लिहिलं तरी चालेल किंवा ΔL लिहिलं तरी चालेल, कारण तो काय असेल, तो त्याची जी लांबी आहे त्यामध्ये जो काही बदल होईल तो आपण डेल्टाने दाखवतो, म्हणून त्याला ΔL ने लिहितो. आता आपल्याकडे हे सगळे पॅरामीटर्स आहे, पण ΔT, आता ΔT कसं लिहिणार, हे असं लिहिलं लॅम्बडा L1 × हा जो काही ΔT आहे तो कसा लिहितो आपण T2 - T1 असा लिहितो. मग आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहे, तर आता काय करणार मी, ΔL ची व्हॅल्यू काय आहे, इथे हा ΔL ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे 4 × 10⁻². तसेच लॅम्बडाची व्हॅल्यू, आता हे जी काही ही क्वांटिटी होती मी इकडे डिवाइड केली, ह्या Lलाही डिवाइड केली, कारण आपल्याला हे काढायचं आहे. मग आता लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिली आहे 11.5 × 10⁻⁶ मल्टिप्लाय बाय हा जो काही L1 आहे तो किती आहे 20 मीटर = T2 - T1 ची व्हॅल्यू काय आहे 18 डिग्री सेल्सिअस. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर काय येतं 17.39. मग आता हे = काय होईल T2 - हे 18. आता हा जो 18 आहे तो मी इकडे आणला, पण आता इथे काय हा निगेटिव्ह आहे, मग तो ह्या साईडला येताना काय होईल पॉझिटिव्ह होईल. मग त्याचं उत्तर काय येईल T2 = 35.39. मग हे काय आलं आपलं डिग्री सेल्सिअसमधलं टेम्परेचर आलं. किंवा आता हा जो 9 आहे, हा 9 यामध्ये राऊंड अप केला तर त्याचं उत्तर काय येईल T2 = 35.4. हा 5पेक्षा जर मोठी संख्या असेल तर ह्या आधीच्या संख्येमध्ये एक आपण ॲड करतो, म्हणून इथे आपण 4 लिहिलं आणि हे डिग्री सेल्सिअस. मग ह्या तापमानापर्यंत ती जी सळई असेल ती एक्झिस्ट करू शकेल.